बघा, हे अष्टभुजा विष्णू मंदिर आहे. अष्टभुजा विष्णू भगवान मंदिर आहे. हे बदलापूर स्टेशनपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. बदलापूर गाव रोडवर हे आहे. आपण समोर बघतोय अगदी रोडच आहे. तुम्ही रिक्षाने आले की रिक्षावाला सरळ तुम्हाला इथेच सोडवेल. त्या गेटमधनं आत यायचं. गेट आहे तिथे. त्या गेटमधनं आत आलं का हा संपूर्ण परिसर आहे बघा. हा विष्णू मंदिराचा संपूर्ण परिसर आहे. मध्ये आले का तुम्हाला इथे अगदी इथे विष्णूच्या समोर गरुड हनुमंताची मूर्ती स्थापन केली आहे बघा. वृंदावन आहे आणि वृंदावनामध्ये गरुड हनुमंताची मूर्ती स्थापन केली आहे विष्णूच्या अगदी समोर. आता आपण विष्णू भगवानच्या मंदिरात जाऊ. हा परिसर आहे बघा. खूप सुंदर परिसर आहे. एकदम शांत वातावरण आहे. खूप छान वाटतं. मनाला खूप शांती मिळते. हे बघा, हे इकडे हा परिसर आहे. झाडं लावली आहेत, फुलझाडं आहेत. खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही नक्की या. दोघं बाजूनी सिंह आहेत. हे बघा, दोघं बाजूनी सिंह आहेत. आता आपण ना पायऱ्या चढून मंदिरात जाऊ. जास्त पायऱ्या नाही आहे. हे बघा, आता आपण मंदिरात आलो आहे. हे बघा, खूप सुंदर मंदिर आहे. अगदी अष्टभुजा विष्णू भगवानचं. एकदम शांतता असते इथे. उपासना करायला खूप छान वाटतं. हे बघा, हे अष्टभुजा विष्णू भगवान खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही नक्की भेट द्या. एकादशीला इथे हरिपाठ, समूह उपासना होते. समूह हरिपाठ, विष्णू सहस्रनाम हे सगळं इथे होतं. रोज सकाळी 7:30ला आरती, संध्याकाळी 7:30ला आरती असते. हे बघा, अष्टभुजा विष्णू मंदिर. हे बघा, आपले नारायण, अष्टभुजा नारायण खूप सुंदर आहेत. खूप सुंदर, खूप शांत वाटतं इथे. अधिक महिन्यामध्ये इथे खूप लोक येतात विष्णूला वाण द्यायला. तुम्ही पण या, एक वेळा नक्की भेट द्या ह्या मंदिराला. खूप शांत परिसर आहे. मनाला खूप शांती मिळते. जय श्री कृष्ण. राधे कृष्ण.